नक्कीच आय थिंक बाबू आहेत, बाबू मेस्त्री हे यूट्यूब चॅनेल देखील आहे, तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, त्यांचं यूट्यूब चॅनेल देखील आहे. बाबू आहेत मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आपण विशेष सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून या ब्युटिफुल ट्रॉफीज लाभल्या आहेत, ज्यांनी लक्ष वेधून घेतलंय. 16 संघ मालकांचं स्वप्न 4 संघ मालकांचं पूर्ण होणार आहे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज लाभल्या आहेत. आदरणीय अनमोल दादा म्हात्रे यांचे इथे आपण करूया विशेष सन्मान विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते. अनमोल दादा आपला विशेष सन्मान केला जाईल. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या या ट्रॉफीज लाभल्या आहेत. आदरणीय अनमोल दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यानंतर आपण सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ही BMW ब्रँडची स्पोर्ट्स सायकल लाभली आहे. बॅनर स्पोर्टचे सर्वा प्रोप्रायटर आदरणीय सुरेश अरुण साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान. विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते सुरेश अरुण साहेबांचे इथे सन्मान करूया. या सर्व डिझाईन आपण पाहतोय बॅनर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आदरणीय सुरेश अरुण साहेबांचं देखील मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर मुकेश म्हात्रे आणि धर्मेश भोईर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. मुकेश म्हात्रे साहेब आणि धर्मेश भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया विनय दादा पवार यांच्या शुभ हस्ते. मुकेश म्हात्रे साहेबांचे इथे आपण प्रथम सन्मान करूया. त्यानंतर धर्मेश भोईर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. ओट कॉम्बॉक्स मयूर भोईर. धन्यवाद धन्यवाद रोशन संते सर. आपण पाहत आहोत मॅच डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 मधील दुसरी सेमीफायनल, जिथे मात्र आतापर्यंत खेळ झालाय. आकाश आणि विक्रांतने धावा बनवायला सुरुवात केल्यात आणि धावा बनवत बनवत 4 चौकटी भरल्यात. अर्थातच आतापर्यंत 4 धावा झाल्यात, पण काहीसा खेळ थांबलाय कारण की टेक्निकल टीमकडे रेफर केलाय आणि सिग्नल आलाय इथे मात्र तो म्हणजेच नो बॉल. नो बॉल +1. अर्थातच आता मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील ती म्हणजे 6. इथे मात्र शेवटच्या मोमेंटला काय फटका नजाकत आपल्याला पाहायला मिळते विक्रांतची. शेवटच्या क्षणाला बॅटचा चेहरा ओपन केला, चेंडूला चेहरा दाखवला. खेळाडू फक्त फटक्याचा आनंद घेत बसला. सेमीफायनलच्या मॅच मध्ये आलाय हा विक्रांतच्या बॅट मधून पहिला चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच. हॅलो, थँक्यू सो मच. आणि आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. आपण आपले महेशजी पवार आज विशेष करून या क्रीडा स्पर्धेसाठी आले. भवानी स्पोर्ट्स आणि आता खूप चांगलं त्यांचं बिझनेस शर्ट्स, सियाराम, त्यानंतर झारा, अशा अनेक ब्रँडचे ते शर्ट्स पण आता प्रोव्हाइड करतायत महेशजी पवार. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यामुळे बघा, अपग्रेड केल्याशिवाय तुमचा बिझनेस पुढे जाणार नाहीये. त्यामुळे महेशजी पवार आपल्यास पण खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दोन्ही बंधू आणि खूप चांगलं बंधूंनी खूप चांगलं काम केलं गेलंय. महेशजी आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. आपण देखील आलात. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि रेजन्सी आनंदसाठी देखील स्वतः खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात खेळतात. गोलंदाज सागर स्वागतचा हा फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न. हो हो हो, जबरदस्त एफर्ट.
कुणाल 100% कमिटमेंट देत असताना LED स्क्रीन पासून ते पूर्ण फिरून घेरा इथपर्यंत सर्व प्रेक्षक टाळ्या वाजवतात. काय एफर्ट, जबरदस्त जबरदस्त. डोंबिवली प्रीमियर लीग खेळतोय भाई, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचंय, भिडायचंय. धावा सहज नाही द्यायच्यात, खेचाव्या लागतील तुम्हाला धावा. भिंती उभा केल्यात, रक्षक उभे केलेत, पहारेकरी आहेत. कॅप्टनचा बॉल सहज निघणार नाहीये, गॅप शोधावी लागेल. सागर पुन्हा तयार, स्ट्रायकिंग एंडवरती आकाश. मागच्या चेंडूवरती आपण चांगली फिल्डिंग पाहिली, या चेंडूवरती खेळाडूकडून झाली चुकी, चुकीला माफी नाही. चेंडू सी व्यापार, धावा 4. वरती चेंडू आणि मिडविकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, धावा मिळाल्यात म्हणजे 4. आता स्वीपचा फटका, प्रोटेक्शन आहे. किरण तिथे मात्र तैनात आहे. एक धावेतून मात्र कंप्लीट केली जाते. एकच धावेने समाधान मानावं लागेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17. 3 चेंडू आतापर्यंत झाले, 17 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षक मात्र डोळ्यात तेल घालून या मॅचचा आनंद घेत आहेत. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, फाईन लेग मध्ये खूप मोठी गॅप आहे, बेदली आहे. धाव मिळतील 4. धावा केलाय आता मात्र फलंदाज विक्रांतने. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र उलट बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, उलट फेर करण्याचा प्रयत्न होता, पण आलाय तो डॉट बॉल. धावा बनत नाही, धावा वाहत आहेत. धावसंख्या झाली धावफलकावरती ती म्हणजेच 21. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, आधीच मात्र नजरबंद झाली. शॉट आधीच कंप्लीट केला होता, त्यामुळे पायावरती चेंडू आदळतो. लेग बायच्या स्वरूपात एकदा इथून मात्र मिळेल. 2 षटकांमध्ये आतापर्यंत आपण पाहिला, दोन्ही बाजूला खेळ चढता उतरता, आणि आतापर्यंत खेळ झालाय तो म्हणजेच 22 धावेंचा. 2 षटकांमध्ये 22 धावा बनवल्यात श्रीराम 11 संघाने. मी आधीच सांगितलं होतं की जशी जशी मॅच पुढे जाईल तशी तशी मात्र प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने रेलिंगवरती काही खेळाडूंचे हात आहेत, कुणाच्या खांद्यावरती कुणाचे हात आहेत. ऑडियन्स गॅलरीमध्ये देखील गॅप मिळत नाहीये, बॅटर देखील गॅप शोधतोय. ऑनलाईन प्रेक्षक एकाच्या हातातून दुसरा जण मोबाईल खेचतोय की भाई मला पाहिजे मला पाहिजे. ही पूर्ण फाईट मैदानाच्या बाहेर देखील ऑडियन्सची सुरू आहे, मॅच पाहिजे सर्वांना. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, गोलंदाज सूरजचा वापर केलाय. सूरजने पहिला चेंडू रिदम शोधण्याच्या नादामध्ये विकेटच्या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल फेकलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 23. स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अंपायरचा सिग्नल आलाय तो म्हणजेच व्हाईट बॉल. मॅच थोडीशी टाईट होईल या व्हाईट बॉलने, कारण की एक्स्ट्राच्या धावा या क्षणाला फार महागात ठरतील. क्रिकेटच्या परिभाषेत आणि क्रिकेटच्या बाहेरील जगतात कायद्याच्या चौकटीत गुन्ह्याला माफी नाहीये. आणि इथे मात्र गुन्हा जर तुम्ही करत असाल तर त्याला मात्र कदापि माफी मिळणार नाहीये. आणि आपल्या समितीत आपण पाहिलं तर राम्या म्हात्रे यांचं देखील अगदी स्वागत होते. आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज या क्रीडा स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून राम्या म्हात्रे साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आपण इकडे आलात. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये रामेश्वर म्हात्रे यांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात, थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे त्याचबरोबर सचिनजी म्हात्रे आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे.
जबरदस्त फटका होता, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. मंचावरती राम्याबाई म्हात्रे साहेबांचं शुभागमन होतं, त्यासोबत सचिन म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन होतं. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार इथे मात्र उपस्थित होतात. खल्लास 214 कंपनी इथे मात्र उपस्थित होतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. इथे मात्र फलंदाज होईल बाद. म्हणजेच 26 स्विच हिट करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन तिथे मात्र रक्षक उभे केलेत. एकच धाव तो मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 27 धावा झाल्यात पहिल्या ओव्हर पासून. आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हर पासून आपण खेळ पाहतो, पण पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाहीये. येतोय तो डॉट बॉल. क्या बात है, क्या बात है. 1 to go. या ओव्हर मधील एक चेंडू राहिलाय. गोलंदाज सूरज, स्ट्रायकिंग एंडवरती आकाश. स्वीपचा फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू चाललाच होता, पण किरण शिंदे नावाची भिंत तिथे उभी केली आहे. धाव मिळते फक्त एक. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा आल्यात. 3 चौकार पाहिलेत या इनिंग मध्ये, पण अजूनही नजरेसमोरून कुणालची फिल्डिंग जात नाहीये. इतकं जबरदस्त एफर्ट होतं. पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या टीमसाठी धावा रोखण्यासाठी प्रयत्न कसे करायचे त्याचं उदाहरण दिलं कुणालने, आणि नजरेसमोरून तो चित्र जातही नाहीये. ज्याप्रमाणे आपण पाहिलं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मॅट हेनरीने जरूर विराट कोहलीची विकेट घेतली होती, पण त्याचं 70% श्रेय ग्लेन फिलिप्सला गेलं होतं. इथे मात्र आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात कुणालने. फिल्डिंग डिपार्टमेंट आपल्या खात्यामध्ये रक्षकांनी घेतलंय. आता मात्र चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो मंगेश वाटुरेचा वापर केलाय. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडूने थोडासा पॉज घेतला, बॅट बाउन्स, पण शेवटपर्यंत चेंडूवरती नजर. स्ट्रायकिंग एंडवरती आकाशला स्ट्राईक हवी. नॉन स्ट्राईक एंडवरती थ्रो. रनआउट होईल. इथे मात्र एक फलंदाज पाहायला मिळते ती म्हणजेच 29. वरती आकाशने आपले इरादे स्पष्ट केलेत की आता स्ट्राईक आकाशला जास्त हवी आहे. इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. कुणालकडून आज कोणतीही चूक होणार नाहीये. चांगली फिल्डिंग. एकच धाव तो मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 30. मंगेशचा वापर केलाय. खेळाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते एनसीसी ठाकूरवाडी संघातून केली. आज मात्र वर्णी लाभली आहे लीग फॉर्मॅटमध्ये, धमाकेदार प्रीमियर लीग मध्ये, डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये, ती म्हणजेच प्रणव पॅन्थर संघामध्ये. आणि प्रणव पॅन्थर संघाने जो भाव या खेळाडूला दिलाय त्याचा डाव देखील सांगून जातो. इथे मात्र स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. मिळाली आहे विकेट.
गोलंदाज मंगेश तयार, स्वीप करण्याचा प्रयत्न, अजून एक फलंदाज इथे मात्र होईल बाद. मंगेश, का ऑक्शन मध्ये माझ्यावरती इतकी बोली लावण्यात आली. खेळाडू फार कमी बोलतो पण त्याचा खेळ भरपूर काही सांगून जातोय. त्याच्या खेळाचा आवाज अख्ख्या प्रेक्षकांना आलाय. स्वेच हिट करण्याचा प्रयत्न, जेलची संधी, फलंदाज बाद, हॅट्रिक कंप्लीट. ग्लोरी गल्लीमध्ये सुरू केलेला खेळ अगदी आपल्या फ्लेवर ब्लॉकच्या लाद्यांवरती पहिले प्लास्टिक बॉलने फिरकी फेकण्याचा प्रयत्न, त्यानंतर कॅप्टन बॉलने सुरुवात. ऑक्शन टेबलवरती आता मात्र चर्चा. एनसीसी ठाकूरवाडीमध्ये खेळलेला खेळ आणि थेट प्रणव पॅन्थर मध्ये वर्णी लाभली. डीपीएल सीझन 2 मध्ये सेमी फायनल मध्ये गोलंदाजाने हॅट्रिक कंप्लीट केली आहे. एकदा अंपायरचा सिग्नल आला तो म्हणजेच व्हाईट बॉल. आणि गोलंदाजी जर मंगेशची आवडली असेल, एनसीसी ठाकूरवाडीचा हा चेहरा, एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण मंगेश वाटुरेसाठी. काय गोलंदाजी केली आहे, आपल्या फिरकीच्या तालावरती नाचवलंय. डीजे ऑपरेटर आपल्या संगीताच्या तालावरती नाचवतोय, गोलंदाज आपल्या फिरकीच्या तालावरती नाचवतोय. गोलंदाजाच्या पोटातली जादू पाहिली आहे. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद, अजून एक धक्का. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक यशस्वी पुरस्कर्ते अँडी 11 या टीमचे सर्व अनिकेत पाटील यांचे इथे स्वागत आहे. या डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल अँडी 11 या नावाने संघ आणि त्या संघाचे पुरस्कर्ते अनिकेत पाटील यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने अनिकेत पाटील यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे, कारण की एका सीझनमध्ये 20 पेक्षा जास्त ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम देखील याच अँडी 11 या टीमने केला होता. आणि महाराष्ट्रातील असा अंडरमचा एकमेव संघ आहे ज्या संघाचं टायटल सॉन्ग आहे अँडी 11. आणि त्यांचे पुरस्कर्ते अनिकेत पाटील यांचे इथे स्वागत आहे या डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये. संजय पावशी साहेबांच्या माध्यमातून गोलंदाजसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. वेलकम अनिकेत. आदरणीय संजय पावशे साहेबां क्लीन बोल्ड केलं शेवटच्या बॉलवरती, त्यासाठी हे पारितोषिक आहे. मंगेश वाटुरे यांच्यासाठी 500 रुपये येत आहेत. काय गोलंदाजी केली शेवटच्या स्पेलमध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये मंगेशने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, प्रेक्षक वर्ग पाहत असेल, लहान लहान चिमुकले पाहत असतील आणि पाहत असताना त्यांच्या इच्छा आकांक्षा वाढल्या असतील की मंगेश वाटोरेसारखे हात आमचे देखील असावेत आणि आम्हाला देखील अशा प्रकारची फिरकी गोलंदाजी करता यावी. अशी गोलंदाजी उदाहरण स्पष्ट केलंय का मला ऑक्शन टेबलवरती इतकी मागणी होती आणि एनसीसी ठाकूरवाडीचा चेहरा सेमीफायनलच्या मॅचमध्ये चमकलाय. मंगेश वाटुरे आपल्या स्पेलमध्ये जवळजवळ पाहिलं तर 3 रन देत असताना 4 सेल्फ विकेट आणि एक आपण पाहिलं तर
रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळालं. अर्थातच त्या ओव्हरमध्ये 5 धक्के लागलेत आणि त्या 5 धक्क्यांनी आपण जर पाहिला तर श्रीराम 11 संघाचा जो सुरळीत असलेला खेळ कुठेतरी थांबला आणि त्याला मात्र खऱ्या अर्थानं धावांना अंकुश लावला. धावांचा पाठलाग करायला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते, उत्तरार्धाला सुरुवात होते. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2. पंचांकडे केली अपील. पहिला चेंडू मुकेशची फिरकी, सिग्नल आला व्हाईट बॉल. त्यासोबत टेक्निकल टीमकडे रेफर सॉफ्ट सिग्नल आहे तो म्हणजे नोट आउट. या एका चेंडूवरती झाल्यात किती घडामोडी. मैदानामध्ये काय घडतं, कदाचित हे डिसिजन कोणत्या तरी एका संघाला दुखी करून जाईल. तो संघ कोणता असेल? पहिला चेंडू आहे, सेमीफायनलची मॅच आहे. मुकेशची फिरकी, मुकेशने तर इम्प्रेस केलंय. टप्पा पडला, बाहेर निघाला, कीपरचे दस्तान्यांमध्ये चेंडू गेला, लगेच फेकला यष्टांवरती. किरण शिंदे माघारी वळतोय, बॅट देखील पोहोचवण्याचा प्रयत्न, चेंडू देखील येतोय यष्टांवरती, आदळेल तेव्हा एक्झॅक्टली बॅट लँड झाली का? नाही, तर पहिल्या चेंडूवरती काळजाला घात करून गेलाय प्रणव पॅन्थर संघाला, कारण की विकेट मिळाली आहे पहिल्या चेंडूवरती किरण शिंदेची. मोठागाव 40+ संघाचे खेळाडू सुभाष मुंडे साहेबांकडून मंगेश वाटोरेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. संजयजी पावशे साहेबांकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिक येत आहेत, पण या पारितोषिकांचा खरा हकदार आहे काय गोलंदाजी केली आहे मंगेशनं. ऐकूयात आवाज आपण रोशनजी संते सरांचा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थैंक यू सो मच मयूर भोईर सर. थैंक यू सो मच सागर मोरे. थैंक यू सो मच मनीष सर. बनवायचे धाव 32 या मॅच मध्ये प्रणव पॅन्थर्स दिवा या टीमला. दिवा विपक्ष डोंबिवली हा सामना सुरू आहे. याआधी देखील आपण पाहिलं दिवा विपक्ष डोंबिवली त्या मॅच मध्ये नक्कीच सामना जिंकला. जमा 11 या टीमने. ओमकार मांढरे यांचा संघ दाखल झाला अंतिम फेरीमध्ये. मुकेश, काय गोलंदाजी सुरू आहे या संपूर्ण दिवसामध्ये. 2 मॅन ऑफ द मॅच देखील मिळवलेत मुकेशने. क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी मुकेश करतायत. न्यू बॅट्समन आहेत विकी आणि सूरज ही जोडी आहे. धावसंख्या आहे 1/1. 32 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. याआधी SB ग्रुप या टीम समोर 5 षटकांमध्ये याच ओमकारजी मांढरेचा देखील एक आपण विशेष सन्मान करणार आहोत. जमा 11 संघाचे आपण पाहिलं तर ओमकारजी मांढरे आणि त्यांचा संघ आपण पाहिला तर मला असं वाटतं आता फायनल मध्ये प्रवेश केलाय. तर ओमकारजी मांढरे आपण या, आपला पण एक विशेष सन्मान केला जाईल. ओमकारजी मांढरे आपण यायचं, आपला एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जाईल. आज जमा 11 संघ देखील त्यांचा पहिला गेला आणि मी विनय पवार यांना विनंती करेन की आपण त्यांच्या हातून त्यांचा एक विशेष सन्मान. क्या बात आहे, सुरेख फटका आणि त्याच्यावरती मिळतील या 4 धावा चौकार. आणि आयुष ठाकूर आपण पण या. आयुष ठाकूर आणि ओमकार मांढरे जमा 11 संघ आज त्यांनी इकडे जमा केला आणि जमा करत 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 मात्र फायनल गाठली आहे. आयुष ठाकूर आपण पण या. आयुष ठाकूर मला असं वाटतं जमा 11 ला लक आहे.
त्यामुळे त्यांच्या दोघांचा पण एक विशेष सन्मान, दोघांचा एक चांगला संघ आज इकडे खेळताना पाहायला मिळाला. त्यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे केला जातोय. ओमकार मांढरे आणि आयुष ठाकूर चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं तर त्यांचा देखील संघ आणि जमा 11 संघ देखील या नावाने आज इकडे संघ खेळताना पाहिला गेला. त्यामुळे त्यांचा पण एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जातो. आमचे विनय पवार, भवानी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून थँक्यू सो मच आणि फायनलसाठी ऑल द बेस्ट. तर Thank you so रामराज शेठ म्हात्रे यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आपण देखील यायचे रामा शेठ म्हात्रे, आपण राम्या म्हात्रे या आपण आपला पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये आज ते देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आले. राम्या म्हात्रेंचा देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातोय आज. धन्यवाद आणि आपण देखील उपस्थिती या कार्यक्रमाला दाखवली त्याबद्दल माईची उदार शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन इकडे आपण पाहिलं तर राम्या म्हात्रे यांचा देखील एक विशेष सन्मान केला जातोय. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये राम्या म्हात्रे देखील यांचा एक विशेष सन्मान. धन्यवाद, आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात. थँक्यू. थँक्यू सो मच. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल राम्या म्हात्रे यांचा इथे सन्मान होतोय. खल्लास 214 चे संस्थापक. त्यानंतर अमित कडाळे यांना विनंती करेल की सचिन म्हात्रे यांचा देखील एक विशेष सन्मान करायचा आहे. अमित कडाळे यांना विनंती करेल की आपण सचिन म्हात्रे यांचा देखील एक विशेष सन्मान करायचा आहे. सचिनजी आपण पण या, ते देखील या कार्यक्रमासाठी दोघं सख्खे बंधू आणि हेअरस्टाईल पण दोघांची जवळपास अगदी सेम आहे. आमचे राम्या म्हात्रे आणि सचिन म्हात्रे यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातोय. सर्व आलेले मान्यवर सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे आणि सचिन म्हात्रे यांचा देखील एक विशेष सन्मान इकडे केला जातोय. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 7. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी होते श्रीराम 11 या टीमच्या माध्यमातून. विशाल शर्मा यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. श्रीराम 11 त्यांच्या समोर आपण पाहतोय फरहान शेख यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. प्रणव पॅन्थरचा संघ कव्हर ड्राईव्हचा फटका सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय डीपी. धावसंख्या आहे 11. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. जिंकण्यासाठी अजूनही 21 ची गरज आहे या मॅच मध्ये. क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. चौकारानंतर हा येतो डॉट बॉल. एकंदरीत 13 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे याही मॅच मध्ये. ड्राईव्ह करतायत, थोडेसे फंबल झाले. पाहावं लागेल काय घडले या चेंडूवरती आणि मिल्टी लेकून या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि सूरज म्हात्रे यांना विनंती केली की आपण अनिकेत पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान करायचा आहे. अनिकेतजी आपण पण या. आज आपला देखील एक विशेष सन्मान, अनिकेत पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान आज इकडे केला जातो व्यासपीठावरती. अनिकेत पाटील देखील यांचा एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जातो. ते देखील या डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये दाखल झालेत. धावसंख्या आहे 13. थोडीशी मिस्टेक आहे. यस, काही कारण की स्क्रीनवरती 12 दाखवत आहेत आणि यस धावसंख्या आहे 13. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनवायच्या धावा 32 या मॅच मध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची अजूनही गरज आहे.
12 चेंडू आणि 19 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. गोलंदाज रोशन या तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होतीये. श्रीराम 11 या टीमच्या माध्यमातून. गोलंदाज रोशन, हे षटक फार महत्वाचं असेल या दोन्ही संघांसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे श्रीराम 11 या टीमची. कारण की याआधी देखील 5 षटकांमध्ये याच संघाने 38 धावा देखील डिफेंड केलेत. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या आहे 14. अठरा धावांची अजूनही गरज. राऊंड विकेटने रोशन. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल, मिळते अवांतर धाव. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू टाकलेत. क्या बात आहे. ऑन साइडला फ्लिक करताय क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. एका ओव्हरमध्ये कोणी बॅटर कसे पण जर 3 बाउंड्रीज मारल्या तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संजयजी पावसे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. आणि कसे पण 3 विकेट जरी घेतले तरी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे संजयजी पावसे यांच्याकडून. बघूया आता 2 मॅच मध्ये कुठले खेळाडू 3 बाउंड्रीज मारतील आणि 3 विकेट घेतील. संजय पावशे साहेबांनी आपला एटीएम ऑन केलेला आहे. बँका बंद आहेत परंतु एटीएम सुरू आहेत आणि एटीएम ऑन केलेला आहे. दोन्ही टीम वरती पारितोषिकांचा वर्षाव. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते 1 धावे चेंडूवरती. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. धावबादची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद लागतोय. अजून एक धक्का. विकी बॅक टू द पवेलियन. संदीप पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या आहे धावफलकावरती 17. 9 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 15 धावांची अजूनही गरज आहे. चला सामना स्पीडअप करायचा आहे कारण की यानंतर अंतिम सामना देखील शिल्लक आहे. संदीप पाटील ऑन स्ट्राइक. पोटेन्शियल भरपूर आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. 9 चेंडू आणि 15 ची गरज आहे. ड्राइव्ह करतायत गॅप मधून. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आयरे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक चौकार. 8 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. शैलेश शेलार आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नरेंद्र मडवी देखील आहेत. शशांक मालगावकर देखील सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. संदीप पाटील इन ऍक्शन मध्ये आहेत. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 ची गरज आहे या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते या दोन संघांमध्ये. एक चेक पूर्ण करतोय. स्वीप करतात. क्या बात आहे. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा DPL चौकार.
पारितोषिक आहे 1000 रुपयांचं. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. रन बॉल इक्वेशन. सलगचा तिसरा चौकार येईल का, परंतु त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि पाहावं लागेल काय घडलंय. पंच एकच धाव असेल. सहा चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. रन बॉल इक्वेशन आहे. प्रणव पॅन्थर्स या टीम समोर आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय. यश या अंतिम षटकामध्ये या 6 धावा डिफेंड करण्यासाठी दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. 6 चेंडू बनवायचे धावा 6. काय अप्रतिम बॅटिंग करतो संदीप पाटील. या मॅच मध्ये संघ अडचणीमध्ये सापडला होता, त्या संघाला सावरण्याचं काम केलंय, या डावाला सावरण्याचं काम केलंय. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत या इनिंग मध्ये. सहा धावा डिफेंड करायच्या आहेत. आणि मिळते 1 धावे चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज. क्या बात आहे. आयरेगावचा वंडर बॉय देखील सामन्याचा आनंद घेतोय. संदीप पाटील यांना सपोर्ट करतायत आकाश पाटील. पाच चेंडू शिल्लक. 5 धावांची गरज. सूरज ऑन स्ट्राइक. ड्राइव्ह करतात. क्या बात आहे. गॅप मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार येतोय आणि संकेत भगत यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकाल. मी नेहमीच त्याचा उल्लेख करतो की दिवा डोंबिवलीचा मास्टर माइंड आहे संकेत भगत. आणि आता मात्र 1 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक 4. 1 धाव बनवायची आहे या मॅच मध्ये. सूरजने देखील निर्णायक क्षणी हा चौकार लगावलाय. एका धावेची गरज आहे आणि विजयाचा हा चौकार येतोय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे फरहान शेख पुरस्कृत प्रणव पॅन्थर्स दिवा हा संघ दाखल होतोय डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 च्या अंतिम फेरीमध्ये.